आम्ही जे आपल्याला आव्हान केलं होतं की या दिवशी आपण पत्रकार परिषद घेणार आहोत, त्या आव्हानाला उत्स्फूर्त असा पाठिंबा देऊन आपण सर्वजण या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी आपले मनापासून सर्व न्यासाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. आपल्या सगळ्यांशी कधीतरी सिद्धिविनायक मंदिर परिसरातील सुशोभीकरण आणि मंदिरातील व्यवस्थापन या विषयावर चर्चा करावी अनेक दिवस वाटत होतं, पण तो दिवस आज उजाडलाय. त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतोय. गेले अनेक दिवस वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने जे काही कार्यक्रम आयोजित केले जातात, या कार्यक्रमामध्ये अडथळे आणण्याचं काम हे काही मंडळी करत होते, अपप्रचार करत होते, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. पण आम्ही या सगळ्याकडे दुर्लक्ष ठेवून महाराष्ट्र शासनाने या मंदिराच्या एकंदरीत सुशोभीकरण आणि भक्तांसाठी सुविधा, तसंच आजूबाजूचे जे रहिवासी आहेत, या रहिवाशांना जो काही आज त्रास होतो वेगवेगळ्या कारणामुळे, तो त्रास कमी करण्याच्या दृष्टीने शासनाकडे आम्ही काही निधीची मागणी केली होती आणि ते निधीची पूर्तता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, त्यावेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, पण त्यांनी त्वरित इथल्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक अशा निधीची उपलब्धता मुंबई महानगरपालिकेला करण्याचे निर्देश दिले. याचा अर्थ सरळ असा आहे की हा जो निधी आहे हा मुंबई महानगरपालिकेचा आहे. तो सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टींकडे किंवा मंदिराच्या न्यासाकडे कुठल्याही परिस्थितीत वर्ग केला जाणार नाही किंवा केला नाही. हा सर्व निधी हा मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेच जो महाकाल मंदिराचं आराखडा तयार केलाय, त्याच कंपनीने श्री सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार केलेला आहे. त्या आराखड्यावर अंदाजे किती खर्च येईल हे गृहीत धरून काही निधी हा आरक्षित करून ठेवलेला आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने 500 कोटी रुपये जो आरक्षित करून ठेवलेला आहे निधी मुंबई महानगरपालिकेने, त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. लोकांमध्ये एक दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे की हे 500 कोटी हे न्यासाकडे येणार आहेत किंवा सिद्धिविनायक ट्रस्टकडे येणार आहेत, पण तसा कुठलंही नियोजन हे शासन ज्या वेळेला निधी उपलब्ध करून देते त्यावेळेला नसते. साधारणतः आपल्या माहितीसाठी सांगेन, हा संपूर्ण तुमचा जो काही आजचा कार्यक्रम आहे हा पूर्ण महाराष्ट्र बघतोय. म्हणजे महाराष्ट्रात साधारणतः ज्या ज्या मंदिरांना शासनाने पैसे दिलेत ती माहिती थोडीशी आपल्याकडे सगळ्यांकडे आहे, पण हेच पत्रकार परिषद ही बरेच लोक बघणार आहेत आजूबाजूचे आणि महाराष्ट्रातील. त्यांना कळावं की शासन ह्या मंदिरांच्या दृष्टीने किती संवेदनाशील आहे हे लक्षात यावं म्हणून मी आपल्याला ते वाचून दाखवतोय. पंढरपूरसाठी साधारण 4150 कोटी, महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा 1445 कोटी, परळ वैजनाथ मंदिर बीड 301 कोटी, मुंबादेवी मंदिर मुंबई 220 कोटी, भीमाशंकर ज्योतिर्लिंग साधारण 172 कोटी, अष्टविनायक तीर्थक्षेत्र 92 कोटी, महालक्ष्मी मुंबई 60 कोटी, संत तुकाराम महाराज देवस्थान देऊ हे साधारणतः 81 कोटी. याचा अर्थ महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या माध्यमातून या मंदिरांसाठी आवश्यक असलेला निधी हा उपलब्ध करून दिला आणि त्या ठिकाणची जी प्राधिकरणं आहेत, या प्राधिकरणांच्या मार्फत या सगळ्या मंदिरांचा जो विकास होणार आहे हा त्या प्राधिकरणांमार्फत होणार आहे. आपल्याकडे ठेवलेला निधी हा मुंबई महानगरपालिकेने आरक्षित केला आहे आणि या निधीचा पूर्ण उपयोग हा मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेच केला जाईल. आणि हा दिलेला निधी साधारण 2-2.5 वर्षापूर्वी असल्यामुळे जी एक काही प्रोसेस असते ती जवळजवळ पूर्ण झाली. मुंबई महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यातल्या कामाची सुरुवात केली. साधारण 80 कोटीच्या कामाच्या निविदा मुंबई महानगरपालिकेने काढल्या, त्या पहिल्या टप्प्यातल्या होत्या, त्याची वर्क ऑर्डर दिली
आणि त्या कामाचा शुभारंभ सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते झालं. ह्या कामाची तातडीने सुरुवात होईल. दुसऱ्या टप्प्यातलं काम ही साधारणतः मुंबई महानगरपालिकाच त्याच्या निविदा काढेल आणि त्या कामांचीही सुरुवात होईल. थोडक्यात सांगण्यामागचा उद्देश आहे की जे काही आरक्षित केलेले निधी आहेत या निधीचा आणि सिद्धिविनायक ट्रस्टचा कुठलाही संबंध नाही. मात्र ज्या भक्तांच्या आजूबाजूचे जे रहिवासी होते यांच्या ज्या काही मागण्या होत्या की आम्हाला हे असलं पाहिजे, हे असलं पाहिजे, या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्या आराखड्यामध्ये तशा प्रकारची प्रोव्हिजन करण्यात आली आणि ते काम आपण करतोय. इथे आता जे पहिल्या टप्प्यातलं जे काम होणार आहे जे मंदिराच्या बाहेरचं आहे, मंदिराच्या आतलं नाही, या कामामध्ये साधारणतः मंदिर असल्यानंतर तिथे त्याचं एक प्रवेशद्वार भव्य दिव्य असलं पाहिजे. सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्रातले नव्हे तर जगभरातलं अतिशय महत्त्वाचं आणि भक्तांचं श्रद्धास्थान आहे. इथे केलेला नवस आपला पूर्ण होतं ही भावना भक्तांची आहे आणि अशा मंदिराच्या समोर कुठलंही प्रवेशद्वार नसावं हे आमच्यासाठी काही योग्य नव्हतं. ही मागणी भक्तांची होती, आमच्या आत्ता असलेल्या ट्रस्टची आणि सदस्यांची होती. त्यामुळे एक भव्य दिव्य असं प्रवेशद्वार उभं राहील. त्यानंतर तिथून जे भक्तगण आता आपल्याकडे येतात यांच्यासाठी अक्षरशः जमिनीवरनं चिखल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, तेच पाय घेऊन त्यांना गाभाऱ्यात जावे लागतं. त्यामुळे तिथे उत्कृष्ट अशा प्रकारचे मार्बल लावले जाईल. वरती पावसाळ्यात काय अवस्था असते आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळे टॉपसाठी जे आवश्यक असं व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. बाजूची भिंत आहे, ह्या भिंतीवरती सुद्धा अतिशय सुंदर असं डिझाईन मार्बलचंच करण्यात आलेलं आहे. तिसरा एक विषय होता की त्यापुढे शंकर घाणेकर चौक आहे, हा चौक सुद्धा याच असलेल्या निधीमधनं आपल्याला करायचा होता. एक कंपनी आली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सिद्धिविनायकाच्या या डिझाईनला मॅच होईल अशा प्रकारची डिझाईन तिथे करतो. आमच्या लक्षात आलं की मंदिराचे किंवा मंदिरासाठी उपलब्ध करून दिलेले पैसे हे त्यामध्ये वाचतील आणि कुठली तरी एखादी संस्था जर करत असेल तर तोही एक चौक सुशोभित होईल. साधारण या सुशोभीकरणामध्ये मुंबईतले 35 चौक आहेत, पण आमचे हे सगळे 35 चौक आम्हाला करता येणार नाही कारण वेगवेगळ्या नावाने या चौकांना संबोधले जातं. त्यामुळे त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी गणपती आणि त्यांच्या संबंधित असं काही करता येणार नाही. म्हणून आता यापुढचं दुसऱ्या टप्प्यातलं जे काम असेल ते अतिशय अत्यावश्यक असंच असेल. मला असं वाटतंय की 500 कोटी जी मुंबई महानगरपालिकेने आरक्षित केलेली आहे ही रक्कम आम्हाला लागणार नाही. अतिशय कमी 100 ते आणखीन 150 कोटी रुपयामध्ये उर्वरित कामं होतील अशा प्रकारचा आमचा अंदाज आहे. मात्र हे सगळं काम मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेच केलं जाईल. त्याच्या निविदा मुंबई महानगरपालिका काढेल आणि वर्क ऑर्डर सुद्धा मुंबई महानगरपालिका करेल. फक्त आमच्या ट्रस्टींचा जो काही एक आग्रह होता की इथल्या नागरिकांना त्रास होतोय तो त्रास कमी करण्यासाठी एक इथली मूळ अडचण काय होती तर इथे पार्किंग नाही आणि त्यामुळे मैदानाच्या खाली जशी मेट्रो या ठिकाणी स्टेशन आहे असंच त्या मैदानाखाली अंडरग्राऊंड पार्किंग होणार आहे आणि इतर गोष्टींचा मी आपल्याला उल्लेख केला. त्यामुळे मला असं वाटतंय जो लोकांमध्ये गैरसमज पसरवला जातोय की हे 500 कोटी काही ट्रस्टीकडे आलंय आणि त्याच्यामधली टक्केवारी ही ट्रस्टीला काही मिळणार आहे. मला असं वाटतं टक्केवारी घेणारीच आणि ज्यांचं आयुष्य ह्या टक्केवारीत गेलं हीच मंडळी अशा प्रकारचा उल्लेख करू शकतात. त्याचं कारण सिद्धिविनायक हे आमच्यासाठी अतिशय आदराचं आणि श्रद्धेचं स्थान आहे. त्यामुळे इथे आमचे सगळे ट्रस्टी, मी उदाहरण म्हणून सांगेन, आमचे त्रिवेदी साहेबांनी स्वतःची केबिन, त्रिपाठी साहेबांनी स्वतःची केबिन स्वतःच्या पैशांनी केलं. खरं या वास्तूमध्ये सिद्धिविनायक न्यासाच्या पैशाने ते केबिन उभी राहता येते, करता येते. मात्र ते म्हणाले नाही, माझी केबिन मी माझ्या पैशाने करेन. मी अध्यक्ष आहे, मला किंवा यापूर्वीचे जे अध्यक्ष होते या अध्यक्षाने सिद्धिविनायक न्यासाच्या गाड्या बिड्या हे सगळं वापरलं. आम्ही आल्यानंतर आम्हाला कुठलाही फायदा हा सिद्धिविनायकापासून घ्यायचा नाही अशा प्रकारचा निश्चय करून आम्ही कामाला लागलोय. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर टक्केवारींमध्ये कामं केली. या लोकांच्या शंकेला उत्तर देण्यासाठीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण सगळे जमलोय. आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर निश्चित विचारा. यामध्ये सिद्धिविनायक ट्रस्ट आता जी काही काम करते हे काम करत असताना अनेक त्रुटी ज्या काही होत्या
कर्मचाऱ्यांमधल्या ह्या कर्मचाऱ्यांमधल्या त्रुटी लक्षात आणून दिल्यानंतर हे उत्पन्न जवळजवळ आता पूर्वी आठवड्याला साधारण 40-45 लाख रुपये जमत होते त्या पेट्यांमध्ये, त्या जवळजवळ 95 लाखापर्यंत ही रक्कम गेली. हे सगळं श्रेय इथे बसलेले जे ट्रस्ट आहेत यांचं आणि कर्मचाऱ्यांचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्यांच्या कालावधीमध्ये हे काही होऊ शकलं नाही त्या मंडळींच्या समोरच हे सगळे प्रश्न आहेत आणि त्याला आपल्या माध्यमातून मला असं वाटतं आज उत्तर दिलेलं आहेच. हो तेच सांगितलं ना आपण, जे 40-50 होतं ते आता 97 लाखापर्यंत. कालचे किती होते बुधवारचे? 94 लाख. एवढं उत्पन्न वाढलंय. त्याचं कारण असलेले ट्रस्टी अतिशय प्रामाणिकपणे काम करतायत, ज्या काही उणीव आहेत त्या पूर्ण करतायत आणि त्यामुळे वाढलेलं उत्पन्न आहे. भविष्यात आमचं या मंदिराचं उत्पन्न जास्तीत जास्त कसं वाढेल यासाठी निश्चित प्रयत्न राहील. आणि मंदिराच्या आतमध्ये कुठलाही निधी वापरला जाणार नाही. जो मुंबई महानगरपालिकेने आरक्षित केलेला निधी आहे तो मंदिरचा जो क्षेत्र आहे या क्षेत्रात वापरला जाणार नाही. हा पूर्ण निधी हा भक्तांसाठी आणि आजूबाजूचे जे रहिवासी आहेत यांना जो काही त्रास होतो तो त्रास कमी करण्यासाठी वापरला जाईल, एवढं मी आपल्याला निश्चित सांगतो. तुम्ही निधीची देखील आकडेवारी सांगितली, त्यासोबतच दानपेटीची आकडेवारी सांगितली. जेव्हा महानगरपालिकेने ही घोषणा केली 500 कोटी सिद्धिविनायक न्यासाला देणार आहोत, तर असं म्हणणं आहे की सिद्धिविनायक न्यासाकडे एवढा पैसा असताना मुंबई महानगरपालिकेतला पैसा घेण्याची काय गरज भासते, असा देखील सवाल राजकीय पक्षांकडून देखील उपस्थित. हा म्हणजे ज्यांना ह्या सिद्धिविनायक न्यासावरती काम करण्याची संधी मिळाली आणि जे काहीच करू शकले नाहीत ते हे प्रश्न उपस्थित करतात. हे जे सुशोभीकरण आहे हे सुशोभीकरण मंदिरातलं नाही तर आजूबाजूच्या परिसरातले, ज्या अडचणी आजूबाजूच्या परिसरात आहेत या अडचणींवरती मात करण्यासाठी ह्या निधीची गरज होती. जो न्यासाचे पैसे आहेत हे इतरत्र वापरता येत नाही, त्याला काही नियमावली आहे आणि म्हणूनच शासनाकडे मागणी केली. हे शासन अतिशय संवेदनाशील आहे, त्यांनी तातडीने ती मान्य केली आणि हा निधी दिला. यापूर्वी कोणी देऊच शकलं नाही किंवा 1 रुपया सुद्धा शासनाकडनं आणू शकले नाहीत अशी लोकच ही आता टीका करतात. मला असं वाटतं आपण या टीकेकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि जे काही एक सकारात्मक काम चालतं, आपण लाखो जे पेशंट आहेत त्यांना प्रतिदिनी आर्थिक मदत करतो, विद्यार्थ्यांना पुस्तकं देतो, आपण डायलिसिस सेंटर चालवतो, असे अनेक प्रकार हे शासनाच्या वतीने न्यासाच्या वतीने हे ते केले जातात आणि त्यासाठीच हा जो सिद्धिविनायकामधला निधी आहे त्याचा वापर होतो. साधारण कर्मचाऱ्यांना साधारणतः 300 कर्मचारी इथे काम करतात. या कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा न्यासामधले जे काही पैसे आहेत या पैशातूनच केला जातो, त्याला सुद्धा काही बंधन आहे. जमणाऱ्या निधीच्या 10% निधी हा आम्ही पगारावर खर्च करू शकतो. हे सगळे नियम पाळून आणि हे जे पैसे आहेत याच्यातला एकही रुपया शासनाच्या मंजुरीशिवाय खर्च करण्याचा अधिकार कुठल्याही ट्रस्टीला नाही. त्यामुळे शासन ज्या ज्या वेळेला काही आदेश देते, कुठे पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली किंवा अन्य काही स्थिती निर्माण झाली त्यावेळेला शासन आम्हाला आदेश देतात की या गोष्टींसाठी आपत्तिग्रस्तांसाठी मदत करायची. सिद्धिविनायक न्यास करतं. आम्हाला या इमारतीच्यासाठी आणि बाजूला अतिशय जागा कमी पडते म्हणून बाजूची एक राम मेन्शन इमारत आहे ही आता न्यासाने खरेदी करण्याचं ठरवलंय. जवळजवळ तोही प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ती इमारत खाली होईल. तिथे काही पार्किंग आणि जे काही आता बाहेर तासन तास भक्तगण लाईनीत उभे असतात 5-5, 7-7 तास, ह्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होतो हे लक्षात आलंय आमच्या. त्यामुळे याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे यासाठी न्यासाकडे जो उपलब्ध निधी आहे या निधीचा उपयोग केला जाईल. साधारणतः राहती घरं आहेत सगळ्यांची साधारण 500-700 स्क्वेअर फुटाची. त्यांनी पुनर्विकास केला तर त्यांना अतिरिक्त जागा ही आणखीन 40% मिळू शकते. सगळं लक्षात ठेवून रेडी रेकनरच्या आणि शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही त्यांना ऑफर केलेली आहे आणि ती जर त्यांना मान्य झाली तर ते पैसे शासनाच्या मान्यतेने आम्ही त्यांना देऊ आणि ती एक बिल्डिंग आपण ताब्यात घेऊ. शेजारची इमारत आहे सिद्धिविनायक इमारत आहे, ही तर सिद्धिविनायका न्यासाच्या मालकीचीच आहे. आमचा प्रयत्न राहील त्या इमारतीमधल्या जर भाडेकरूंनी जर आम्हाला संमती दिली तर आम्ही त्या बाबतीत विचार करू. एक इथले लोकप्रतिनिधी त्यांनी अशीही सूचना केली होती की आपण आजूबाजूचा सगळा भाग खरेदी करून घ्यावा. असं नाही खरेदी करता येत. लोकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांची घरं खाली करता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं जे
आवश्यक आहे ते करण्यासाठी हा सिद्धिविनायक न्यासामध्ये आमच्याकडे निश्चित पैसे आहेत, पण हे बाहेर कुठेतरी खर्च करण्यासाठी नाही, तर सिद्धिविनायकाशी जे संबंधित गोष्टी आहेत त्याच्यासाठी आहे. पार्किंग संदर्भातला देखील विषय आहे. मैदानाचं आरक्षण, मैदानावरती पार्किंगचा विषय असल्यामुळे अनेकांनी त्या ठिकाणी आंदोलन देखील केलं. त्या मैदानाला विरोध करतायत की सिद्धिविनायकला देऊ नये. आंदोलन ज्याला माहिती अभ्यास करून करण्याची गरज होती किंवा नगरपालिकेने ज्या टेंडर काढलं त्या कंत्राटदारांना इतर गोष्टीसाठी भेटतात, तर ही माहिती करून घेण्यासाठी भेटण्याची गरज होती. हे जे पार्किंग होणार आहे हे अंडरग्राऊंड आहे, जशी मेट्रो झाली तसंच ते होणार आहे. वरच्या गार्डनचा कुठलाही भाग ह्याच्यामध्ये बाधित होत नाही. हे त्यांना माहिती असून सुद्धा काहीतरी तिथल्या तरुणांना भडकावून एक आंदोलनासाठी कुठला तरी एक विषय निर्माण केला. आपले कोणीतरी राईट अँड लेफ्ट घेऊन तिथे जे काही आता तिकडच्या प्रवेशद्वाराचं एक काम होते, साधारणतः मला असं वाटतं की जिल्हा नियोजन निधीमधनं तेही काम होते. कर्मचारी काम करतायत, नक्षीकाम करतायत, त्यांच्यावरती बांधलेली शेड होती ती ओढून टाकणं, शिव्यागाळी करणं कंत्राटदारांना, हे कशाचंच होतं काय? या सिद्धिविनायकामध्ये आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले, पण सिद्धिविनायकाच्या उत्कर्षामध्ये किंवा इथल्या व्यवस्थेमध्ये कोणी विरोध केलेला नाही. पण सिद्धिविनायकाचा आम्हाला त्रास होतो असं सांगणारा लोकप्रतिनिधी जर जवळ येऊन आंदोलन करणार असेल तर मला असं वाटतं कॉन्क्रीटचं काम कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे? पूर्ण सर्व टप्पे. मला असं वाटतं हे नगरपालिकेनेच आत्ता जे काम आहे हे 2 वर्ष त्यांना कंत्राटदारांना मुदत दिली आहे. जेव्हा दिली आणि आम्हाला जेव्हा ती कळली त्यावेळेला मी असं म्हणालो की आत्ता त्यांनी दिलेली मुदत ही खूप आहे. साधारणतः हे काम 1 वर्षात पूर्ण झालं पाहिजे आणि हे काम सुरू असतानाच दुसऱ्या टप्प्यातलं काम सुरू झालं पाहिजे. या निविदाही त्यांनी लवकर काढाव्यात तशा प्रकारची विनंती आम्ही मुंबईच्या महापौरांना केलेली आहे. त्यांनी एखादी बैठक लावून दुसऱ्या टप्प्याच्या कामाची जर निविदा काढली, कारण पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याचं काम जर समजा चालू असताना दुसरा टप्पा चालू केला तर कुठेही बाधित होत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं हे 2-3 टप्पे लवकरात लवकर सुरू करून जर हे काम साधारण 2-2.5 वर्षात पूर्ण झालं तर खऱ्या अर्थाने आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांना जो काही त्रास होतो त्यापासून त्यांना दिलासा मिळेल. या मैदानामध्ये सध्या अनेक गाड्या सुद्धा पार्क होताना पाहायला मिळतात. आधीच मैदानात कमी मुलांसाठी खेळायचं असताना ज्यावेळेला आंदोलन झालं त्यावेळेला हा मुद्दा सुद्धा समोर आला होता की सिद्धिविनायक न्यासाच्या किंवा सिद्धिविनायक भक्तांच्या गाड्या ह्या मंदिरामध्ये किंवा त्या मैदानामध्ये कधीच उभ्या राहत नाहीत. हे जे आता तुम्ही ज्यांचा काय उल्लेख करताय ना, कमर्शियलपणे हे लोक त्याचा उपयोग करतात. मला असं वाटतं आम्ही उगाच टीका करण्यासाठी ही घेतलेली नाही. आम्हाला असं वाटतं ज्या आजूबाजूच्या रहिवाशांना खूप त्रास होतो, ह्या त्रासातून त्यांना कसं काही रिलीफ मिळेल, त्यांना त्रास त्यांचा कसा कमी करू शकेल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. जे काही मुंबई महानगरपालिकेचे प्रोजेक्ट आहेत ते सुद्धा त्याच माणुसकीच्या दृष्टिकोनातून आहेत. आम्हाला टीका करण्यासाठी ते करायचं नाही. मला असं वाटतं हा पूर्ण प्रोजेक्ट झाल्यानंतर आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याची पूर्ण हमी आम्ही देऊ. कुठेतरी हा विकास करत असताना मंदिराचा हा जो विकास आहे तो करत असताना ठरवून हा विरोध केला जातो असं नाही, तसं नाही. ते त्याचं कारण असं आहे, गेले 25 वर्ष संबंधितच लोकांकडे ह्या ट्रस्टचा कारोबार होता. त्यांनी ना शासनाकडनं किंवा कुठूनही 1 रुपयाचा निधी आणून इथे कुठलंही काम केलेलं नाही आणि आता प्रचंड मोठमोठी कामं होत आहेत. त्यामुळे तो एक जलश आहे, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. मागच्या वेळी तुमच्या आधीचं जे इथे न्यास मंडळ होतं त्या न्यास मंडळानं कुपोषित बालकांसाठी पौष्टिक लाडू देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी 50 लाख किंमत ते खर्च करणार होते. ते पुढे काही झालं नाही. आता तुम्ही आहात मंडळावर, तर तुम्ही काही त्यासाठी पावलं उचलणार आहात किंवा तुम्ही काही वेगळ्या आणखी योजना भक्तांसाठी? आमच्याकडे वेगवेगळ्या योजना आहेत. तुम्ही जो आता सांगितला हा प्रस्ताव फक्त तुमच्याकडनं आम्ही आता पहिला ऐकतोय. मागच्या समितीच्या कोणी जरी आम्हाला तशा प्रकारचा जर प्रस्ताव दिला असता तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायला तयार आहोत. सगळ्या गोष्टी ज्या भक्तांसाठी आवश्यक आहे, महाराष्ट्राच्या ज्या हिताच्या आहेत, जो कमजोर वर्ग आहे महाराष्ट्रातला त्यांच्यासाठी जर काही न्यासाकडे कोणी तशा सूचना केल्या आपल्या माध्यमातून जरी आल्या तरी आम्ही सरकारची मान्यता घेऊन हे सगळं करायला तयार आहोत. लालबागच्या राजाचा पारदर्शी गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे, काही महिने झाले, तर आपण काय यावेळेला व्यवस्था करणार आहात? लालबागचा राजा हा 11 आणि 12 दिवस बसतोय. संपूर्ण महाराष्ट्रातली लोक तिथे येतात. त्याचं नियोजन त्यांची कमिटी चांगली करते. पण आमचं हे 365 दिवस
दर्शनासाठी येणारं हे देवालय आहे. त्यामुळे आम्हाला 365 दिवस करावं लागतं आणि ते आम्ही सतत करत असतो. आमचे ट्रस्टचे सगळे सदस्यही अतिशय उत्कृष्टपणे आता काम करतात. हेच काही लोकांना ते त्रासाचं झालं असं मला वाटतं. सर, एक वेगळा प्रश्न, ज्या प्रकारे मंदिराचा विकास केला जात आहे, अनेक कोटींचा खर्च केला जातो, मात्र त्याच मंदिराशेजारी असलेल्या काही चाळीचा मुद्दा होता, तो गाजला होता. त्या मंदिराचं या विभागाचं नेतृत्व तुम्ही सुद्धा केलं. तुमचा प्रश्न होता की खरंच मंदिराचं विकास होणं गरजेचं आहे का, की अनेक मराठी माणूस हा बाहेर चालला. कुठल्या मंदिराने कुठल्या मराठी वस्तींचा विकास केला हे उदाहरण द्याल का एखादं? नाही, बरं, त्यांचं म्हणणे मान्य आहे. मंदिर काही विकास कामं करत नाही, त्याच्यासाठी शासन आहे. आपण ज्या विषयाच्या बाबतीत बोलतात त्या विषयाच्या बाबतीत असं आहे, जनार्दन अपार्टमेंट ही बाजूलाच राहणारी एक वसाहत आहे. ह्या वसाहतीला मुंबई महानगरपालिकेने C1 नोटीस दिली. C1 नोटीस दिल्यानंतर नेमकं काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेने C1 दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी लाईट कट करतं. मी लोकप्रतिनिधी होतो. मी साधारण कालावधी त्यांनी वर्ष दीड वर्षांनी वाढवला. म्हणजे पाणी कापू दिलं नाही किंवा कापलं होतं तर त्यांना पर्यायी पाणी दिलं. इलेक्ट्रिसिटी कापली होती त्यांना वेगळी काहीतरी दिली आणि काही दिवस आम्ही ते पुढे नेलं. पण त्या इमारतींची अवस्था एवढी खराब होती, शेवटी मुंबई महानगरपालिकेने ते खाली करून घेतलं. खाली करून घेतल्यानंतर अनेक कुटुंब सक्षम होते, तर काही कुटुंब ही अतिशय गरीब होती. जी कुटुंब गरीब होती, ह्या गरिबांना कोणीतरी आमचाच एक ओळखीचा माणूस उभा केला आणि त्याला सांगितलं, कमिटीला सांगितलं किती लोक आहेत ती भाडं भरू शकत नाहीत. ती साधारण 50 निघाली. त्या 50 भाडेकरूंना 1 वर्षाचं भाडं द्यायचं. मी माझाच कोणीतरी संबंधित असलेल्या त्या माणसाला सांगितलं की या 100 लोकांना भाडं दे, नंतर डेव्हलपमेंटचं काय आहे ते बघा. त्याचे 3 मालक आहेत. ह्या 3 मालकांपैकी तिन्ही मालक तिथे ब्लॅकमेलिंग भाडेकरूंना करतात, सरकारला करतात, विकासाला करतात आणि त्या तिघांच्याही आज तगायत NOC मिळालेलं नाही. तिथला लोकप्रतिनिधी, कारण हे नॉनसेन्स इमारत होती, त्या नॉनसेन्सची पूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची होती. पण तिथे असलेल्या नगरसेविका ह्या विशाखा राऊत आहेत, तिथे ढुंकूनही पाहिलं नाही. किंबहुना ते ज्या वेळेला एखाद्या डेव्हलपर बरोबर जात होते त्यावेळेला त्या हिस्सेदारांना भडकवून, म्हणजे ते 80% एक वेगळे होते आणि 20% तिच्या संबंधित होतं, त्याला भडकवून तो त्याच्यावर सह्या करायला तयार नव्हता आणि म्हणून ते प्रपोजल बऱ्याच दिवस रखडलं. राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेचे एकनाथजी शिंदे होते, त्यांना मी जवळजवळ 2दा आणलं. VP आहेत म्हाडाचे, ते त्या ठिकाणी येऊन गेले. संपूर्ण म्हाडाचे अधिकारी आले आणि त्यांनी ह्या सगळ्या रहिवाशांचे संबंध. आता तिथे राजकारण आलं वेगळ्या प्रकारचं. ज्यांनी काहीच केलं नाही त्यांची स्तुती आणि ज्या सरकारने तुम्हाला दिलासा दिला त्याला बदनामी, अशा प्रकारचं काही लोक तिथे करतात. मला असं वाटतं त्याच्यात राजकारण जर आणलं नाही आणि शासनाने जर आमच्यावर काही जबाबदारी दिली तर आम्ही न्यास म्हणून नक्की करू. त्याचं कारण असं आहे, आमच्या प्रत्येक रुपयाला शासनाची मंजुरी लागते. शासनाने जर आम्हाला सांगितलं ती तिकडे बांधून द्या, आम्ही देऊ. आम्ही पाठपुरावा, आता याच्यात पुन्हा एकदा सांगतो की शासन सक्षम आहे, नगरपालिका सक्षम आहे. ती खाजगी प्रॉपर्टी असल्यामुळे त्या मालकांची परवानगीची ही मोठी अडचण आहे. मला असं वाटतं ते सुटलं तर ते होईल. पण त्या भाडेकरूने एक लक्षात ठेवलं पाहिजे की गेली 2.5-3 वर्षे तुमच्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत होतं, यश येत नव्हतं. त्याचं कारण तिथले मालक आहेत ते आरोगंट होते आणि त्याचा कुठेतरी उल्लेख इथल्या 500 कोटीशी लावणं, कारण हे 500 कोटीचा आमचा काहीच संबंध नाही. आम्ही काय हवंय ते शासनाला सांगितलं, त्यांनी नगरपालिकेकडे त्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि नगरपालिका ती कामं करणार आहे. त्यामुळे त्या 500चा आणि आमचा काडीमात्र संबंध नाही. ते मुंबई महानगरपालिकाच त्याचं निवेदन काढून, आपला निविदा काढून ते काम करणार आहे. दो चीजें हैं. एक तो पहले बताइए कि कितने की निधि आवंटित की गई है पूरे मंदिर कॉरिडोर को डेवलप करने के लिए, कितने अलग अलग टाइप के विकास होंगे, रोड मैप टप्पे में होंगे, रोड मैप बेसिकली किस तरीके से है, क्या क्या चीजें डेवलप की जाएंगी और उसके लिए कितना समय लगेगा? हम लोग ये सारा जो डेवलपमेंट है करीबन 2 महीना पीछे उसकी पूरी रिकॉर्डिंग लगाई थी. ये सारा काम आज यहाँ बोलना बहुत मुश्किल है. उसकी अगर पूरी रिकॉर्डिंग चाहिए आपको दे देंगे. हम चाहते हैं कि ये सारा जो काम है 2 साल में पूरा हो. आज आजू बाजू में बहुत तकलीफ है, हम भी जानते हैं. अगर ये सारा काम अगर होता है,
कॉरिडोर बनता है, पार्किंग बन जाती है, तो ये सब बनने के बाद मुझे ऐसा लगता है आजू बाजू में तकलीफ नहीं होगी। और ये जागतिक लेवल का मंदिर है, वो लेवल का ही काम यहाँ होने जा रहा है। सिर्फ तकलीफ ये है कि यहाँ जगह नहीं है, वो जगह उपलब्ध करके आजू बाजू के जितने भी लोग हैं मैं उनको विनती करूंगा। और ये जो लोक प्रतिनिधि आप भी खिलाफ बात कर रहे हैं, घर में कुछ भी काम है तो हम लोग आते हैं, मंदिर में आते हैं, सिद्धिविनायक के पास मंगत मांगते हैं, और यहाँ बाहर जाके आप मैदान में जाके खिलाफ बात करोगे, ये ठीक नहीं है। नहीं। हो गया। श्री सिद्धि विनायक मंदिर की तरफ से आज आयोजित प्रेस में माननीय अध्यक्ष जी ने सभी विषय आप सभी लोगों को विस्तार पूर्वक बताया। यह श्री सिद्धि विनायक मंदिर विश्व स्तरीय मंदिर है, विश्व प्रसिद्ध मंदिर है, सबसे प्रसिद्ध गणेश मंदिर है। तो इसकी भव्यता भी उसी प्रकार से होनी चाहिए, आध्यात्मिकता और भव्यता एक साथ होनी चाहिए। इसको लेकर के माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, श्रीमती सुनेत्राताई पवार जी, उन लोगों ने यह तय किया कि मुंबई महानगर पालिका से 500 करोड़ रुपए देकर के एक कॉरिडोर बनाया जाएगा। तो जिस डिजाइनर ने जो है महाकाल का कॉरिडोर जिन्होंने डिजाइन किया, उसको माननीय अध्यक्ष जी ने उनसे संपर्क किया और उसके बाद उन्होंने एक बहुत ही सुंदर यहाँ पर एक डिजाइन बनाया है जिसका भूमि पूजन हुआ है। और यह जो 500 करोड़ रुपया है, यह श्री सिद्धि विनायक मंदिर के न अकाउंट में आने वाला है, न श्री सिद्धि विनायक मंदिर के ट्रस्ट बोर्ड से उसका कोई लेना देना है। यह सीधा जो है मुंबई महानगर पालिका उसका टेंडर करेगी। अलग अलग पार्ट में है। पहला पार्ट है जिसका अभी उसका टेंडर हुआ है 78 करोड़ का, जिसका भूमि पूजन हुआ। उसमें एक बहुत ही दिव्य और भव्य जो है प्रवेश द्वार होगा, जहां पर आप सभी लोग देखेंगे कि पेट्रोल पंप के सामने जो द्वार है सिद्धि द्वार, वहां पर एक भव्य जो है उसका द्वार बनेगा। उसके अलावा जो बाहर की दीवार है उसको जो है सजाने और संवारने का कार्य किया जाएगा। आप अंदर प्रवेश करते हैं, ऊपर जो पतरा आदि लगा है उसको एक सुंदर डिजाइन बनाई जाएगी। इसके अतिरिक्त जो पीछे जो है हमारे यहाँ पर गार्डन है, उसके नीचे जो है 120 गाड़ियों की पार्किंग की जाएगी। और इसके अलावा भी अलग अलग पार्ट में इस आसपास के परिसर को भी सजाने का कार्य मुंबई महानगर पालिका करेगी। और उसके लाभार्थी जो है श्री सिद्धि विनायक मंदिर रहेगा। और जो यहाँ पर भक्त आते हैं उन भक्तों को असुविधा न हो, उन भक्तों की सुविधा के लिए यह मुंबई महानगर पालिका से यह पहल किया गया है। यह इसका निश्चित रूप से सभी भक्त भी स्वागत कर रहे हैं और आम नागरिक भी स्वागत कर रहे हैं।